Hello students. In the earlier video we saw the poem in detail. Now we will see the brainstorming activities, appreciation of the poem and summary of the poem. Now here are some activities given. Look at this brainstorming activity. There are number of challenges a farmer in India faces. Discuss with your friend how it is possible to improve the condition of farmers. Here in this column challenges are given, and in this column we have to give solutions. One is done for us, that is water scarcity, पाण्याची दुर्मिळता. This is the challenge. What is the solution? Rain water harvesting, पाण्याचं जलसंधारण मोहीम आपण करायची. Then second, credit and indebtedness. Here is providing subsidies and waiving loans. शेतकऱ्यांना आपण सबसिडी दिली पाहिजे, त्यांचं लोन माफ केलं पाहिजे, तरच त्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊ शकतो. नंतर लँड इश्यू, जमिनीचा इश्यू असतो, जमिनीची धूप होते किंवा जमिनीचं नुकसान होतं, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? तर सोल्युशन आहे वॉटरशेड मॅनेजमेंट अँड सॉईल इरोजन. जमिनीचं जी धूप होते त्याला म्हणतात सॉईल इरोजन, आणि पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. क्लायमेटिक चेंजेस, हवामानाच्या बदलामुळे सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होतं. यावर्षी प्रचंड पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. सो दीज आर द क्लायमेटिक चेंजेस ऑल्सो बिकम व्हेरी चॅलेंजेस बिफोर द फार्मर. व्हॉट आर द सोल्युशन्स? येस, प्रोव्हाइडिंग इन्शुरन्स प्रोटेक्शन. जर शेतकऱ्याला आता ह्या पिकांचे इन्शुरन्स असता, विमा असता, तर नुकसान झालं तरी पूर्ण नुकसान भरपाई मिळू शकते. सोशल ग्रुपसुद्धा चॅलेंजेस करतात. काय सोल्युशन आहे? सोशल ग्रुप शुड नॉट पुट प्रेशर ऑन फार्मर्स. म्हणजे ते विशिष्ट पीक घेण्यासाठी प्रेशर आणतात, हे करायला नको आहे. लॅक ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, शेतकऱ्यांकडे आधुनिक तंत्रज्ञान नाही आहे. मग गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे? येस, मॉडर्न टेक्नॉलॉजी शुड बी मेड अफोर्डेबल टू फार्मर्स. त्यांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन, विविधता आहे. टू रिड्यूस द डिपेंडन्स बाय इन्शुरन्स. इन्शुरन्स त्यांना जर दिला तर ते शेतकरी जो सरकारवर अवलंबून असतो ते डिपेंडन्स त्याचं कमी होईल. मार्केट रिस्क आहे. तुम्हाला आधीच्या कवितेत सांगितलं मी, म्हणजे कविता बघताना आधीच्या व्हिडिओमध्ये, की ज्या वेळेला पीक येतं भरपूर तेव्हा भाव नसतो, आणि भाव येतो तेव्हा त्याच्याकडे पीक नसतं. मार्केटची रिस्क कशी असते? त्यावेळेला रेग्युलरायझेशन ऑफ मार्केट प्राईस. शेतकऱ्याच्या पिकाला स्थिर भाव दिला, हमी भाव दिला, तर नक्कीच त्याचं जीवनमान उंचावू शकतं. आता आपण महत्त्वाच्या पॉईंटकडे जाणार आहोत. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. व्हॉट इज ॲप्रिसिएशन? रसग्रहण. परीक्षेला याच्यावर 4 मार्काला प्रश्न विचारला जाईल. तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. सो व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? येस, द सोवर इज अ पोएम अबाउट द हार्ड वर्क अँड परसिस्टन्स ऑफ द सोवर. हे टायटल काय आहे? सोवर म्हणजे पेरणी करणारा, त्याचं कष्ट करणं, हार्ड वर्क, आणि चिकाटी, परसिस्टन्स, कोणाची? सोवरची, म्हणजे फार्मरची. ही वर्क्स टायरलेसली अँड रेस्टलेसली. तो न थकता काम करतो आणि विश्रांती न घेता काम करतो. द टायटल रिप्रेझेंट्स, काय दर्शवितो? द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द पोएम, दॅट इज द सोवर. म्हणजे टायटलमध्ये सेंट्रल कॅरेक्टर, मध्यवर्ती जे कॅरेक्टर आहे सोवर, शेतकरी, ते आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे थीम. मित्रांनो, थीम म्हणजे सेंट्रल आयडिया. व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम? येस, द थीम ऑफ द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द ॲक्ट ऑफ सोईंग सीड्स बाय द सोवर. संपूर्ण कवितेमध्ये शेतकऱ्याने कशी जमिनीची मशागत केली, आता म्हणजे पेरणी करण्यासाठी त्याची तयारी आहे, ही संपूर्ण कविता त्या शेतकऱ्याभोवती फिरते आहे. द पोएट ऑब्झर्व्स हिम अँड बिगिन्स टू रिव्हर हिम टू हिज नोबल ॲक्शन्स. रिव्हर म्हणजे मान देणे, सन्मान करणे.
नंतर पोएटिक डिव्हायसेस, याच्यामध्ये कोणकोणते अलंकार वापरलेले आहेत? अर्थातच अलिटरेशन, अनुप्रास अलंकार, हायपरबली, इन्व्हर्जन, पर्सॉनिफिकेशन, रिपिटिशन अँड सिनेस्डकी आर द पोएटिक डिव्हायसेस यूज बाय द पोएट. सध्या तुम्ही लिहून घ्या, मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यावरती पाठवणार आहे की सगळे फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार काय असतात, त्यांची डेफिनेशन, एक्झाम्पल्स, कवितेतले एक्झाम्पल्स, काही बाहेरचे एक्झाम्पल्स. सो दीज एक्झाम्पल्स विल बी गिवन in this video, next video. Till then you take down only points here. The next point is special features. What are the special features? विशेष वैशिष्ट्य काय आहे कवितेची? The special features of this poem are the exact translations of the lines from French by Toru Dutt. टोरू दत्त किंवा शॉर्ट नाव त्यांचं आहे तोरू. ह्या कवयित्रीने फ्रेंच कविता जी आहे, मूळ कविता, तिचं एक्झॅक्ट ट्रान्सलेशन केलेलं आहे. हे विशेष वैशिष्ट्य आहे. शी हॅज केप्ट द ओरिजिनॅलिटी. जे मूळ गाभा जो आहे फ्रेंच कवीचा, त्या कवीने लिहिलेल्या कवितेचा, तो बदललेला नाही. द ओरिजिनॅलिटी ऑफ द पोएम इंटॅक्ट. इंटॅक्ट म्हणजे जसाच्या तसा. देन व्हॉट इज द मेसेज? या कवितेतून मेसेज काय निघतो? द पोएट गिव्ज अस अ मेसेज, संदेश, that we should value the hard work of the farmer. शेतकऱ्याच्या कठोर कामाचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे, त्याला व्हॅल्यू दिला पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. वन शुड कीप वर्किंग विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असू, देअर शुड बी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सकारात्मक दृष्टिकोन आपला असला पाहिजे. जसा शेतकरी अनेक हंगाम त्याचे वाया जातात, त्याला पैसे मिळत नाही, स्टील ही इज ऑप्टिमिस्टिक अबाउट हिज फ्युचर हार्वेस्ट. त्याचा पुढचा हंगाम, त्याच्याबद्दल तो आशावादी आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. सो आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. वी विल गेट द पॉझिटिव्ह बेनिफिट्स ऑफ आवर हार्डवर्क. आणि आपण जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर आपल्या हार्डवर्कचं, कष्टाचं पॉझिटिव्ह बेनिफिट आपल्याला मिळतात. माय ओपिनियन, लास्टचा पॉईंट परीक्षेमध्ये असेल युअर ओपिनियन, पण आपण लिहायचं आहे माय ओपिनियन, माझं मत काय आहे. येस, आय थिंक द वर्क डन बाय द फार्मर इज व्हेरी नोबल. अत्यंत आदर्श, उदार वर्क आहे. वी शुड गिव्ह रिस्पेक्ट टू हिम. आपण शेतकऱ्याला आदर दिला पाहिजे, मान दिला पाहिजे. द गव्हर्नमेंट शुड प्रोव्हाइड सबसिडीज. शेतकऱ्याला गव्हर्नमेंटने सबसिडी दिली पाहिजे. आणि लोन कसं दिलं पाहिजे? लोन्स ॲट लो इंटरेस्ट रेट्स. कमी व्याजदरामध्ये बिचाऱ्याला जर कर्ज उपलब्ध करून दिलं तर तो ते कर्ज वेळेवर फेडू शकेल. आता ह्या कवितेची आपल्याला समरी लिहायची, सारांश. हा पुढचा प्रश्न आहे. जर समरी विचारली तर ॲप्रिसिएशन विचारणार नाही, आणि ॲप्रिसिएशन विचारलं तर समरी विचारणार नाही. तुम्ही दोन्हीही तयार करून ठेवा. समरी, सारांश काय आहे? द पोएम सेंटर्स अराउंड the act of sowing by the farmer. He sows the seed tirelessly despite having seen many hard harvests. त्याने अनेक कठोर हार्वेस्ट बघितले, हंगाम बघितले, पण आपलं काम त्याने न थकता पुढे चालू ठेवलेलं आहे. द पोएम इज अन ओड. एक प्रकारचं त्याचं स्तुतिगीत आहे. शेतकऱ्याचं कौतुक करणारे एक गीत आहे. ओड टू द सोअर whose noble actions make him the receptor of the poet's admiration. कवीच्या कौतुकाला किंवा स्तुतीला तो रिसेप्टर आहे. शेतकरी कवीचं कौतुक स्वीकारतो इथं. नंतर द टोन ऑफ द पोएम. ह्या कवितेचा एक प्रकारचा टोन कसा आहे? आशावादी टोन आहे, ऑप्टिमिस्टिक आहे आणि कॉम्प्लिमेंटरी. त्याचं कौतुकास्पद आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट. या कवितेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? विथ डेडिकेशन, कमिटमेंट, परसिव्हिरन्स अँड हार्डवर्क वन कॅन अचीव एनिथिंग इन लाईफ. फार महत्त्वाचं आहे बघा. डेडिकेशन जर असेल आपला, त्याग, कमिटमेंट, एखाद्या गोष्टीला बांधील, उत्तरदायित्व, परसिव्हिरन्स, चिकाटी, आणि कठोर श्रम. विद्यार्थी जरी असेल तरी त्याला त्याच्या अभ्यासामध्ये त्याचा डेडिकेशन पाहिजे, त्याग पाहिजे. कमिटमेंट, यस मी करणारच, मी याच्याशी बांधील आहे.
बांधिलत्व. नंतर चिकाटी, असं नाही की आज अभ्यास केला उद्या सोडून दिलं. येस, देर शुड बी परसिव्हिरन्स, चिकाटी, कंटिन्युटी आणि कठोर श्रम. वी कॅन अचीव एनिथिंग इन अवर लाईफ. वन शुड बी ऑलवेज ऑप्टिमिस्टिक इन लाईफ. जीवनामध्ये मित्रांनो नेहमी आपण ऑप्टिमिस्टिक राहायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. मित्रांनो, जे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते सर्व महत्त्वाचं आहे, लिहून घ्या. तोपर्यंत आपण इथं थांबूया. टिल देन, गुड बाय.